पण तू भांडलास ना माझ्याशी तर एक रट्टा सुद्धा द्यायला कमी करणार नाही मी. पण तुला असं शांत पडलेलं पाहिलं ना की तुझ्यावरचा सगळा राग सगळी चिडचिड अगदी विसरायला होते. येडा मुलगा, मला माहिती ती लोळण घातलीस तर माझ्या पायाशी तेव्हाच झालं असणार आहे. हो ना रे पटकन बरा, असं आजारी बघत नाही तुला. लेट्स सी, माझी परीक्षा घेणाऱ्यांना मस्त 2 फटके देता येतात दाखवू. अशी कशी ग तू राधा? अशाने कोण तुला पसंत करणार? अरे आत्ता ना आपला साखरपुडा झाला, मग आता कशाला कोणी पसंत वगैरे करायला हवंय मला. ठीक आहे, पण कधीतरी मॅरेज मटेरियल असल्यावर की वाग की म्हणा. जमणार आहे का तुला? का नाही जमणार, पण मुळात मला असं वाटतं की अशा टिपिकल नवरा बायकोंसारखं वागण्यापेक्षा ना लग्नानंतर सुद्धा छान मित्रांसारखं राहता आलं पाहिजे. इमॅजिन कर ना कसली मजा येईल आपल्याला. हा म्हणजे मजा येईल मित्रांसारखं राहायला, पण बायको म्हणून संसार करायला पण किती मजा येईल विचार कर ना. पण जाऊ दे, तुला जमेल असं वाटत नाही. एक्सक्यूज मी, तू काय मला चॅलेंज करतोयस का? चॅलेंज दिलं तर स्वीकारणार आहेस का? का नाही स्वीकारणार? चल घेतलं चॅलेंज आज. ओके, आज मी तुला एका टिपिकल बायको सारखं वागून दाखवणार. हसू नको, मी खरंच म्हणते. अगं आपण काय लहान होत का असं घर घर खेळायला? नील, आय एम सिरियस. हे डन नाही. मी तुला आज अतिशय सालस, गुणी आणि गृहकृत्य दक्ष गृहिणी सारखं वागून दाखवणार बघ. अरे देवा. जस्ट वेट अँड वॉच. ये इकडे, इकडे बोल. मी काय बोलू? काही बोला रे. सध्या असंही तू बोलतोयसच कुठे माझ्याशी? असं काय बोलतोयस दादा? 2 दिवस बाहेर काय गेलो अरे. तू तुझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेऊन टाकलास. एरवी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला विचारून करणारा तू इतका मोठा निर्णय घेताना तुला तो माझ्याबरोबर साधा शेअर करावासाही वाटला नाही. नाही दादा. त्यांनी भुरळ घातली की तू फसलास. तू मला अनेकदा हे सांगितलंय सचिन की त्या तुझ्याशी वाजवीपेक्षा जास्त बोलायचा प्रयत्न करायच्या. तुला शंका येत होती त्यांच्या वागण्याची. तू मला सतत सांगायचास की त्यांच्या मनात काहीतरी चाललंय आणि मीच तुला समजावायचो की नाही बेटा,
त्या तुझ्या बॉस आहेत, त्यांची फक्त मैत्री आहे, तेव्हा मला असं नाहीये दादा असा म्हणणारा तू इतक्या सहज त्यांच्या प्रेमात पडलास. वल्लीचा विचार ऐक न करता बरं प्रेमात पडलास तर पडलास, त्यांना थेट वाड्यात घेऊन आलास, डायरेक्ट वल्लीची जागा दिलीस. वल्ली कशी वागली ते नाही बघितलंस का तू? मी काय करायचं होतं मग? आपल्याला माहिती आहे ती पहिल्यापासून अशीच वागते. आधी तिने अनेकदा चुका केल्या आहेत, अनेकदा खोटं बोलले आहे, अनेकदा वेड्यासारखं वागले, पण म्हणून तिचं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं असं आपणच समजवलंय ना एकमेकांना. याआधी जेव्हा जेव्हा वल्लीने घर सोडून जायची भाषा केली तेव्हा तू तिला जाऊ दिलं नाहीयेस सचिन. तू तिला अडवलंयस. तिने घर सोडायचा विषय काढला की तू अस्वस्थ व्हायचास. तू तिला गमावशील अशी भीती तुला वाटायची. आज तू स्वतःच्या मर्जीने तिच्यापासून दूर गेलायस, एका दुसऱ्याच बाईबरोबर राहतोयस आपल्याच वाड्यात. आणि या सगळ्या वागण्याचं तुझं हे स्पष्टीकरण आहे सचिन? नाही, मला बिलीव्ह होत नाहीये तुम्ही अचानक एवढं केअर करताय माझी. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की हे जे काही चाललंय ते एक 2-4 दिवसात संपेल, सचिनच्या डोक्यावरून हे भूत उतरेल, पण असं काही झालं नाही. आणि आता मला असं वाटतं की तुम्ही दोघं जर खरंच एकमेकांवर प्रेम करता तर मग किती दिवस आम्ही तरी हे नातं डिनाय करणार. त्यामुळे निदान मी तरी असं ठरवलंय की कुणीतरी हे नातं ऍक्सेप्ट करायलाच हवं ना, आणि ते मीच करायला हवं. तुम्हाला खरंच हे वाटतंय? आय मीन हे सगळं तुम्हाला ऍक्सेप्ट आहे? मी तुमच्या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलंय. एवढे तू खाऊन घे ग, पोहे गार होतील. ताई, एक मिनिट. चहा हवाय का तुला पोह्यांना? अरे नाही, इट्स जस्ट दॅट की हे जे काय होतंय, हे तुम्ही जे बोलताय सगळं वियर्ड वाटतंय. फील्स लाईक तुम्ही माझ्याशी बोलताय आणि सचिन आणि काय ना रिया, मला सचिन सुखात राहायला हवाय. आणि तो जर का तुझ्या बरोबर खुश असेल, तुझ्या बरोबर सुखात राहणार असेल, तर हे नातं ऍक्सेप्ट करायलाच हवं ना. ऑल्सो मला वाटतं की तुझ्यात आणि माझ्यात खूप साम्य आहे अगं. म्हणजे बघ ना, आपण दोघी छान शिकलेल्या आहोत, आपल्या दोघींचं स्वतःचं असं एक स्वतंत्र करिअर आहे. वल्लीचं तसं नाही आहे ना. वल्लीचं शिक्षण फार नाही, तिला वागण्या बोलण्याचा सेन्स तर अजिबातच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं एकमेकींशी जमू शकतं. वल्लीचं आणि माझं कधीच नाही जमलं. मला वाटतं की आपण दोघी एकमेकींच्या मैत्रिणी होऊ शकतो असं वाटतं मला. सो फ्रेंड्स, आता तरी खात्री पटली का तुझी? हो. मग खाऊन घे पटकन. हा रिया, आज ना संध्याकाळी शॉपिंगला जायचं म्हणते, म्हणजे स्ट्रेस बास्टर, यु नो. ऍक्च्युली मला आधी सौरभ कंपनी द्यायचा, पण तुला माहितीये ना आता आमच्या दोघांच्यात जरा. एनिवे, मी तुला हे सगळं का सांगते, तर तुला माझ्या बरोबर शॉपिंगला यायला आवडेल का? हा, व्हाय नॉट. तसं पण मी घरी बसून बोर होते. सुपर, मग भेटू आपण संध्याकाळी. होणार होणार जाऊ बाई. एक मिनिट, मला तुमच्याशी बोलायचं. काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही ते महामेशी मैत्री काय करताय? आपलं ठरलं नाही, आपली एक टीम आहे. मग तुम्ही सगळं मुद्दाम करताय ना? खरं सांगा. मुद्दाम का करेन मी वल्ली? हे बघ, तू माझ्यावर जबरदस्ती केल्यानं तू लगेच मला आवडायला वगैरे लागणार नाहीयेस. मला माझ्यासारखे सेन्सिबल लोक आवडतात. त्यामुळे वेड्यासारखं वागणाऱ्या माणसांबरोबर मी मैत्री करत नसते. सांगून ठेवतेय तुला. आणि एनिवे, आपली एक टीम कधी असूच शकत नाही, पॉसिबलच नाहीये ते.
सो एनिवे मी तुझ्या बरोबर बोलण्यात वेळ का घालवतेय? बाय बाय. 1 मिनिट. कुणाचा फोन? थांबा, आले आले, थांब रे बाबा. काय ग बाई, फोन म्हणजे बोल अनामिका. अगं आज काय विसरलीस? काल तर डबा नेलास तू. असं काय करता हो मावशी? मी फक्त काम असलं तरच कॉल करते का तुम्हाला? नाही ग, मी आपली मस्करी केली. हा बोल. ते सौरभ गेला का ऑफिसला? छे ग, तो आज घरूनच काम करेन म्हणतोय. अगं पाठ दुखते ना त्याची अजून. हो का? काय ग, काय झालं? एवढी काय हिरमसलीस? काय तुझ्या मनात काय होतं? मावशी खरं तर मला वाड्यात यायचं होतं, पण काय ना उगाच मला बघून तिकडे चिडचिड करायला नकोय ना. अगे एवढंच ना, ठीक आहे, ऑफिसला नाही गेला तर नाही गेला, पण मी त्याला ना दवाखान्यात पाठवते ना. हे बघ, तो दवाखान्यात जायला निघाला ना की मग मी तुला फोन करते, तू लगेच इकडे ये. काय? बरं चालेल, तुमचा कॉल आला की लगेच निघते. हा हा, लवकर या. हा. चल फोन ठेवते मी. हा. वळू तुम्हाला पूजा करू तुमची. मी 1 नंबरच्या खोटारड्यात होणाऱ्या जाऊ बाई. म्हणे हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते. काय करताय तुम्ही माझ्यासाठी? मी सगळं तुमचं बोलणं ऐकलंय, कळलं ना? एकीकडे म्हणायचं माझ्यासाठीच करते आणि दुसरीकडे परत मलाच नावं ठेवायची. हे करताय तुम्ही माझ्यासाठी. मग कोणासाठी करत होते? उलट तुमच्या या रिया प्रेमामुळे माझी किती तंगडतोड झाली माहितीये तुम्हाला? ना तुमच्यामुळेच झालंय. रिक्षेचा दुप्पट खर्च झाला, हॉटेलमध्ये बसले काहीतरी खायला मागवलं, ते खायला तर मिळालंच नाही, खर्च माझाच झाला. तू ना अशी बोलतीयस वल्ली जसं तिथं तुला मी बोलवलं होतं. अरे मग काय हे बरं जमतं तुला वल्ली? एक तर दुसऱ्याच्या पायात पाय अडकवायचा आणि मग स्वतःच्या चुकीचं खापर त्याच माणसाच्या माथी मारायचं. मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतेय, पण त्या मदतीत सगळ्यात मोठा अडथळा कोण आहे तुला माहितीये? वल्ली. काय? काही बोल नका. काही काय नाही, बरोबर बोलतेय मी. आणि आता यापुढे मी तुला कधीच काहीच सांगणार नाहीये. जे करायचं ना ते मी करणार. असं कसं नाही सांगणार? तुम्हाला सगळं सांगावं लागेल मला. सांगणार नाही, कारण तुला सांगितलं ना तर तू तिथे येऊन काही ना काहीतरी गोंधळ घालतेस. बरं ठीक आहे. अगं वल्ले, आपण ते परवा हे ठरवलं होतं ना. काय ग बाई, काय झालं सकाळी सकाळी रडायला? रडून येतं, मग काय करू मी माई मावशी? तुम्हाला माहितीये, रोज सकाळी उठल्यावर मला वाटतं की आजचा दिवस चांगला जाईल. आज तरी माझा नवरा माझ्याकडे परत येईल, पण काहीच होत नाही. पुढचा दिवस ना अजून वाईट जातो. आणि सगळ्यात वाईट तुम्हाला माहितीये कशाचं वाटतं? की घरातल्या कोणालाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, कोणालाच काळजी नाहीये माझी. तुमच्या सगळ्यांचं बरं चाललंय. तुला असं का वाटतं आम्हाला काहीच वाटत नाही? अगं हे बघ, आपल्या हातात काही नाही. वेळ हे एकच औषध आहे यावर. वाट बघून कसं चालेल माई मावशी? समजा मी यांना कायमचं गमवलं तर काय करणार होता? आपण आधी मला न सांगता हे ऑफिसला सुद्धा नाही जायचे. आता माझ्याकडे बघत सुद्धा नाही ते एकदाही. बरं झालं बाई तू आलीस. आता तूच समजाव हिला. त्या काय सांगणार आहेत मला? यांना तर मी अजिबातच आवडत नाही. माझी काळजी नाहीच आहे यांना. यांना माझ्यासारख्या वेड्या बायका आवडत नाहीत ना. मी कशी फार शिकलेली नाहीये, ऑफिसला नाही जात, म्हणून मी आवडत नाही. यांना तरी यासारख्या बायका खूप आवडतात ना. ती शिकलेली आहे, स्मार्ट आहे, कर्तृत्ववान आहे. मी काय, मी तर वेडी आहे. मी काय आवडेन यांना? ए काहीतरी काय बडबडतेस ग? तुला दुसरा उद्योग नाही ना, म्हणून हे असले विचार येतात तुझ्या डोक्यात. तेव्हा सांगत होते एखादं मूल असू द्या. मूल पदरात असेल ना तर मग तुला हे असले विचार करायला वेळच मिळाला नसता. मूल घरात बाळ असलं ना की वेळ कसा जातो कळत नाही. आणि बाळ असतं तर सचिन तरी असा वागला असता का? अगं एक वेळ नवरा बायकोला सोडून जाईल, पण बाप मुलाला सोडून जाईल का? हो मावशी, तुम्ही बरोबर बोलताय. सचिननी माझ्या बरोबर राहायचं असेल तर बाळ हवं ना, पण आता मी बाळ कुठून आणू? हो माई मावशी, बाळ असताना तर वल्ली छान गुंतली असती त्याच्यात. आणि सचिन सुद्धा. तर काय,
अगं लहान मूल म्हटलं ना की जितका आनंद तितकीच जबाबदारी. आणि आयुष्य म्हटलं की जबाबदाऱ्या आल्या, प्रश्न आले, मग ते सोडवताना नवरा बायको जवळ येतात, संसार टिकतो. ओ ताई ताई, हा सर. आता तुम्ही ज्या दारातनं बाहेर आलात त्या केबिन मध्ये एक मुलगी आत गेली. ती का आली आहे मला सांगू शकाल प्लीज? ती ना, ती रिपोर्ट दाखवायला आली होती. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर पुढच्या काही टेस्ट आणि डाएट याचा फॉलोअप घ्यायला आली होती. राधा प्रेग्नंट आहे? अनामिकाला फोन करून नाही, नको. असं लगेच फोन करून नको सांगायला अनामिकाला. तिला माहिती असतं तर तिकडे आली असती. माहिती नसेल आणि मी सांगितलं तर खूप मोठा धक्का बसेल तिला. आधी नीलशी बोलतो. आणि नील ना इतका बेजबाबदार कसा काय वागू शकतो? ऐक, आत्ताच्या आत्ता वाड्यावर नाही, आत्ताच्या आत्ता अमृत तुल्यलाही, आत्ताच्या आत्ता एक नंबरचा अत्यंत हा मुलगा आहे. तू राधाला आता घरात अडकवून ठेवणार आणि तू बाहेर मोकळा फिरणार. अहो सर, मी का राधाला घरात अडकवून ठेवीन? एक मिनिट, काहीतरी गडबड झाली. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? मला अक्कल शिकवू नको आणि असा असा चेहरा करू नको, कळलं ना? मला माहितीये तू बाप होणार आहेस म्हणून पेढे वाटतोयस ना. राधा प्रेग्नंट आहे ना. काय बोलतोस का सौर्या? तुम्हाला काय माहिती राधा प्रेग्नंट आहे? हे बघ असं करू नको. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला रिपोर्ट घेताना. काय रे तुम्ही आजकालची मुलं इतकी धन्य आहात ना. मोठ्यांचे सल्ले घ्यायचे नाही, त्यांना काही विचारणं नाही, काही सांगणं नाही. तुझ्या मिस अनामिकांना माहिती का तुझे कारनामे? नाही नील, या बाबतीत मी तुला पाठीशी घालणार नाही. चल आत्ता तू माझ्याबरोबर राधाकडे चल. चल चल चल, मी थांबतो गाडीशी, तू ये. ए होपलेस, किती वेळ लावणार आहेस आता? का आता पेढे वाटणार आहेस फोनवरनं डायरेक्टली? हा, ये ना लवकर प्लीज. नाही, येतोय आम्ही. आम्ही? हा, मी आणि सौरभ सर. पट्या काय येतोय? कारण तू गोंधळ घातलायस ना. तू ते रिपोर्ट आणायला गेली होतीस ना, तेव्हा सौरभ सरांनी पाहिलंय तुला आणि आता त्यांना वाटतंय तू प्रेग्नंट आहेस. काय? Oh my God, अरे हा नेक्स्ट लेवल किस्सा आहे. ओ गॉड, हे म्हणजे आपल्याला लहानपणी वाटायचं ना की दिवे बंद केले की लगेच बाळ होतं, तसं झालंय. अरे तू मला कधी हात पण लावत नाहीस. प्रेग्नंट कशी होईन मी यार? सांग जाऊन त्याला आधी. नाही नको, मी त्यांना काहीच सांगत नाही. तू पण नको सांगूस. का? एक मिनिट, काही प्लॅन आहे का तुझा? अगं सौरभ सर किती खेचतात माझी. आपण पण त्यांची जरा गंमत करूया ना. म्हणजे एवी तेवी आता गैरसमज झालाय म्हणून ते माझ्याबरोबर तुमच्याकडे येत आहेत ना. मग त्या निमित्ताने सर आणि मॅम समोरासमोर येतील. मॅम आहेत ना घरी? हो आहेत. नील, मी ओरडत नाहीये राधा, मी ओरडत नाहीये. मला तुमची काळजी वाटते. हे पिक्चर मध्ये दाखवतात ना, टीव्हीवर दाखवतात, मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, तितकं सोपं साधं आणि ऍडव्हेंचरस नसतं. हे खूप मोठी जबाबदारी आहे, खूप प्रेशर असतात, खूप ताण येतो, खूप
खूप करावं लागतं बाळा. तू तुझ्या आईला विचार तिला, तिने किती सोसलंय तुला मोठं करताना. आणि तुला कळायला लागल्यावर तूही पाहिलं असशीलच की हे दिसायला जरी खूप छान गोड साधं सोपं असलं तरी हे सोपं नाही. हा नील आहे तुझ्या बरोबर, पण हे सोपं नाहीये. पट्या कसा आहेस रे तू? आपलं सगळं इतकं बिनसलं तरी राधा आणि नीलची तुला किती काळजी आहे, किती मनापासून विचार करतोस त्यांचा. असं कोण करतं? फक्त तू. पट्या, आमचं बाळ आमच्यासाठी नेचर्स गिफ्ट आहे. आणि असे छोटे बेबीज किती क्यूट असतात. आणि मग असं छोटस बाळ घरी आलं की मग सगळे प्रॉब्लेम्स आयुष्यातले सॉल्व्ह होतात. हा, आता आणि आम्ही पाण्यात पडलोच होत तर मग पोहावं लागेलच ना. कुठल्या पाण्यात पडलाय? काय मोठी मोठी वाक्य झाडताय, पाण्यात पडलोय वगैरे. पट्या, थँक्यू. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेस, ऐकून मला इतकं बरं वाटतंय. आता यू हॅव नो आयडिया. तुला माहितीये, मला कायम असं वाटायचं की माझ्या मैत्रिणींचे बाबा कसे कायम त्यांच्याबरोबर असतात, कायम सपोर्ट करतात त्यांना. मलाच कसा बाबा नाही. मला आज कळतंय मी किती लकी आहे, कारण माझ्याकडे माझा पट्या आहे. थँक्यू. मला माहित नाही तुझा आणि ममाच्या रिलेशनचं काय फ्युचर असणार आहे, पण मला तू असाच माझ्या पाठीशी हवायस प्लीज. माझ्या आणि नीलच्या लग्नात माझं कन्यादान तू करायला हवंयस. थँक्यू. मम्मा यार. राधा, पट्याचं आणि माझं इक्वेशन बदललं असलं तरी तुझं काय असावं हे तू ठरव. झालंय, झोपा आता. गुड नाईट. पट्या किती छान वागला आज राधाशी. दुपारी एवढं सगळं झालं पण मी काहीच बोलले नाही. बोलायला हवं होतं, किमान त्याला थँक्यू तरी मिळायला हवं होतं. राधा केवढी खुश आहे त्याच्यावर. हॅलो, फोन केला होतास? चुकून लागला असेल. ही वेळ आहे का चुकून फोन लावायची? चुकून फोन करायची काय वेळ असते मला माहित नाही. आणि कसं आहे ना, आपलं ब्रेकअप झालंय हे मला माहितीये, पण माझ्या फोनला अजून ते माहित नाहीये. त्रास झाला म्हणून म्हटलं. मला काही हौस नाहीये त्रास द्यायची. उगाच मला वाटत होतं की फोन करून या आगाऊ माणसाला थँक्स म्हणावं. का म्हणायचं याला थँक्यू? आगाऊ कुठला, हा काही बदलायचा नाही. खोड दिसत होते ना हे. नाही नाही, मला यांच्यासारखंच बाळ हवंय. शांत, शहाणं, एवढंच. वल्ले, कशाला नसते आशय राहतेस? आधी सांगत होते तेव्हा नाही ऐकलंस, आता कशाला तो विचार करतेस ग? त्यांचे डोळे हे छान आहेत नाही? माझ्या बाळाचे डोळे ना ह्यांच्यासारखेच हवे. त्यांचे डोळे खूप जास्त आवडतात. आणि माझं माझ्यासारखं ना, मी छान असते ह्यांच्यापेक्षा. माझ्या गालावर छान खळी पण पडते. हसणं माझ्यासारखं
डोळे ह्यांच्यासारखे. हो आपण सगळं ते नंतर ठरवूया. हा तू असं कर ना, आधी काहीतरी खाऊन घे कालपासून. आणि हे ना, हे जसे हुशार आहेत ना तसं हुशार असेल माझं बाळ. माझ्यावर नको जायला बाई, ही एक नंबरची ढच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या डोक्यात नको नको ते विचार येतात. नाही नाही, माझ्यासारखे विचार नको. बाळ अगदी सचिन सारखं हुशार. बल्लेबाज काय बडबडतेस? भानावर ये. असं काय करताय माई मावशी? तुम्हीच म्हणता ना, जर पण चांगले विचार केले तर बाळ पण चांगलं होईल. मी आता ठरवलंय, मी चांगलेच विचार करणार. हो, चांगलेच विचार करणार. जरा लाज वाटत नाही का गवल्ली? कपलची रूम आहे, त्यांची काहीतरी प्रायव्हसी असते, एवढं कळत नाही तुला? सचिन माझा नवरा आहे, कळलं? अगं काय झालंय? काय का आरडाओरडा काय चाललाय हा? तिला विचारा ना. माई मावशी मी खरंच सांगते, मी खरंच काही केलं नाहीये. अगं काहीच केलं नाही कसं काय? जेव्हा बघू तेव्हा सचिनच्या जवळपास फिरत राहते. तुला माहितीये ना की आम्ही डेट करतोय. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सचिनच्या जवळ जायची? हे बघ, सचिन माझा आहे, सचिन माझा आहे असं तू किती वेळा म्हणालीस ना, तरी तो माझा नवरा आहे. कळलं? तो तुझा नाहीये. माझा माझा म्हणून असं कोणीही कोणाचं होत नसतं. माझा नवरा आहे तो. माई मावशी तुम्ही सांगा ना हिला, मी खरंच काही केलं नाहीये. अरे यार वल्ली, इमोशनल ड्रामा बंद कर ना आणि जे खरं ते बघायला शिक. इमॅजिनरी वर्ल्ड मधून बाहेर ये. सचिन हिला सांग की तुझा आणि हिचं काही रिलेशन नाहीये आता, नाहीतर ही बाई मध्ये मध्ये करत राहणार आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या बिहेवियर मध्ये एक पैसा पण बदलाव नाहीये ग. तुझ्यासाठी चीप बाईला ना तुझ्या भाषेत समजवायला हवं. काय चीप बाई कोण? काय बोलतेस तू रिया? कुठल्या थराला जाऊन बोलतेस? सचिन अजूनही वल्लीचा नवरा आहे, कायद्यानं सुद्धा. वल्ली बायको आहे त्याची, आणि वल्लीचं काही चुकत नाहीये, चुकतंय तुझं. वल्ली तुमच्यामध्ये येत नाहीये, तू त्यांच्यामध्ये येतेस. कळतंय का तुला? आणि हे प्रेम आहे तुझं? असं बांधून ठेवणं म्हणजे प्रेम? सचिन वल्लीला काय म्हणायचं ते म्हणेल, त्याला ठरवू ते काय बोलायचं ते. ही बाई वेडी आहे, ही बाई बावळट आहे, मी हिच्यापेक्षा चांगली आहे, ही तुम्हीच म्हणत होता ना. मी अजून काय म्हंटल? सचिन हॅपी असायला हवं, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी चांगला बोलताय, हेच बोलले होते ना तुम्ही. ते जे काळजी होती, फ्रेंडशिप होती, ते जे काय कन्सर्न होतं, सगळं खोटं होतं. बरोबर ना? ऐक ना, होणाऱ्या जाऊबाई कधीच तुझ्या बाजूने नव्हत्या. त्या कायम माझ्या बाजूने होत्या. तुलाच उशिरा कळलं. रिया काय समजते स्वतःला? माझ्या नवऱ्यावर हक्क गाजवते. अरे तू माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यावर हक्क गाजवायची काय गरज आहे? सचिन अजूनही माझा आहे. आणि मागून मागून असं काय मागितलं मी? सचिनचा थोडासा वेळ मागितला ना, माझ्या नवऱ्याचा वेळ मागितला. मग एवढं तमाशा करायची काय गरज होती? पण आपलं काय ठरलं होतं वल्ली? मी रियाशी मैत्री करणार आणि तिच्याकडून माहिती काढून घेणार. पण तुला हे सगळं करायची काय गरज होती? काय करू मी होणारे जाऊ भाई? अहो मला माझा संसार परत हवाय. मला मान्य आहे की तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करताय, पण मी प्रयत्न करायला नको का? हो, पण त्या प्रयत्नांनी आपला सगळा प्लॅन फिसकटला. रियाला कळलं की मी तुझ्या बाजूनी आहे, तिच्या बाजूनी नाही. काय उपयोग? मग कशाला बोललात? गप्प बसायला हवं होतं. गप्पच बसले होते मी वल्ली, पण ती कुठल्या थराला जाऊन बोलत होती, मग मला शांत बसवलं नाही. आणि रियाच्या बाजूनी असण्याचं मी फक्त नाटक करत होते. अगं मी आहे तुझ्याच बाजूनी ना. तू थोडा वेळ शांत बसली असतीस ना, तर आपल्याला कळलं असतं की सचिनच्या मनात खरं काय येते. आता काही करणार नाही आपल्याला. प्रत्येक वेळी असा उतावीळपणा करतेस तू आणि सगळं बिघडवून ठेवतेस, माहितीये का? अरे पण मग तुम्ही हे मला का बोलताय? माझं सचिन मला परत मिळावं म्हणून करते ना मी हे सगळं. हो, पण आता त्याचा काय उपयोग? आता पुन्हा सगळी नव्यानं सुरुवात करावी लागणार. एक मिनिट, सगळं नव्याने करावं लागणार म्हणजे? नाही होणार जाऊ बाई,
अहो असं नका करू. मी सचिनला त्या बाई बरोबर नाही बघू शकत. मला त्रास होतो. तुम्हाला नाही कळत आहे का? मी काहीच करू शकत नाही. तू ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहेस. जाऊबाई मी मान्य करते माझं चुकलं. मला असं नव्हतं करायचं. मी खरंच सांगते. हो पण पुन्हा तशीच वागलीस तू. किती वेळा सावध केलं होतं तुला, वल्ली असं नको करूस. आता काय करायचं? पुन्हा पाढे 55, पुन्हा नव्यानं सुरुवात. तुम्हाला लक्षात कसं नाही आलं? किती मूर्ख आहे मी. वल्ली तुला सगळं कसं कळलं नाही अगं? जाऊबाई मी नेहमी चुकीचाच वागते का? आणि माझ्या वागण्याचा ना मलाच त्रास होतो. प्रत्येक वेळेला विचार न करता वागणं. खरं सांगू होणार जाऊबाई, मला ना खूप वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की जर मला आणि सचिनला मूल झालं तर सचिन पुन्हा माझ्याकडे परत येईल. त्या नादात एवढा मोठा मूर्खपणा कसा केलास तू वल्ली? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आणि मी हे कोणाशी बोलू मला कळत नाहीये. माई मावशी किंवा अनामिका त्याशी बोलली असते पण ते कसं रिॲक्ट करणार मला माहिती नाही आणि ते टेन्शन घेणार. त्यापेक्षा तुमच्याशी बोललेलं बरं. तुम्ही मेन आहेत ना घरात. मला खरंच वेळ नाही, पटकन बोल. हा मी ते मला ना खूप ऑकवर्ड फील होत आहे. ते मी कसं सांगू मला कळत नाहीये. हे दादा मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात सचिन आणि माझं बाळ आहे. खरंच आहे दादा. आधी मला पण नाही विश्वास बसलं पण हे खरं आहे. माझ्या पोटात माझा आणि सचिनचा बेबी आहे. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागणार आहे. मी काय डिसिजन घेणार? तू आणि सचिन दोघेही सज्ञान आहात. जे काही करायचंय, जे काही ठरवायचं आहे तो डिसिजन तुमच्या दोघांचा असणार आहे आणि तुमच्या दोघांनी तो घ्यायचा आहे. माझा काही संबंध नाही. बरोबर आहे दादा. पण वल्ली घरी असताना सचिन काही डिसिजन घेणार नाही. आणि तुम्हाला कोणालाच मी आवडत नाहीये पण मी एक वेल एज्युकेटेड चांगली घरातली मुलगी आहे. तुम्हाला पटत नाहीये पण ते तसं आहे. आणि माझ्या घरात लग्नाआधी मूल झालेलं चालणार नाहीये. अच्छा, म्हणजे तू आता सचिनला लग्न करायला फोर्स करणार? मग मी या सिच्युएशन मध्ये वेगळं काय करू तुम्ही सांगा. आमचं लग्न झालं नाहीये. कधी होणार आहे हे मला माहिती नाहीये. माझ्या घरात लग्नाआधी मूल नाही चालणार आहे तर फक्त लग्न हेच एक ऑप्शन आहे. नाहीतर तुम्हाला हवं ते करा रे. लग्न करायचं की नाही? मावशी मला ना कसं तरी होतंय. आय विश माझी चिट्टा म्हणजे माझी मावशी माझ्या सोबत असली असते. असा टाइम मध्ये घरचे लेडीज खूप सपोर्टिव्ह असतात ना. आणि मला माहिती आहे तुम्हाला कोणालाच मी आवडत नाही म्हणून मला तुमच्या कोणाकडून काही अपेक्षा नाहीये. पण मावशी डेस्टिनी म्हणजे नशीब बघा ना मावशी. तुमची फॅमिली एवढी छान आहे. सचिनचे आई बाबा गेल्यावर तुम्ही केवढा काळजी घेतला दादांचा आणि सचिनचा. जे लागलं तुम्ही सगळं केलं. पण दादाचं ना लग्न झालं ना फॅमिलीला वारीस मिळाला. सचिनचं वेळेवर लग्न झालं पण बेबी नाही झाला. माझा आणि सचिनचं प्रेम आहे एकमेकांवर. आमचं बेबी पण येणार आहे. पण नशीब खराब आहे मावशी. आमचं लग्न नाही झालं ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे सिंगल मदरला सोसायटी कसं ट्रीट करतात. एकटी आई आहे म्हटल्यावर वाईटच आहे ती. वाईट नाहीये ती. दादा बरोबर बोलले. सोपं नाहीये बेबी वाढवणं. पण सचिनचा सपोर्ट शिवाय मी काही करू पण नाही शकत. माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन राहील आता. काय? दुसरं काय मावशी? मी अबॉर्शन करणार आहे.
हे असलं काही करायचं नाही या. तो जीव अजून या जगात आला नाही आणि तुम्हाला तुमच्या अविचारामुळे तो नकोसा होतो का? असं परत बोलायचं नाही. पण बिन नात्याचं लग्नातून मी काय त्यातून काहीतरी मार्ग निघेल, पण असले विचार परत मनात आणायचे नाहीत. रोज ग्लासभर दूध पीत जा. घरात फळं असतात, आपल्याकडे सगळं तयार असतं. घेत जा, तब्येतीची काळजी घे. पण हे असले विचार परत मनात आणायचे नाहीत. मावशी, तुमची परवानगी आहे ना आमच्या लग्नाला? तेव्हा जे काय काय बघावं लागलं असतं वल्लीला, त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. आणि खरं सांगायचं तर हिंमतच नाही झाली रे कधी. तुला सांगूच नाही शकलो, कोणालाच नाही सांगू शकलो. त्यापेक्षा वाटलं की ठीक आहे, काय होईल, तुम्ही सगळे नाराज व्हाल, माझ्याशी बोललं टाकाल, लोक नावं ठेवतील, पण किमान माझ्यामुळे या वाड्याच्या दारात पोलीस तर नाही येणार. अरे सचू, म्हणून तू जाऊ दे ना दादा, माझ्याच मूर्खपणाची शिक्षा बघतोय. ती भोगावीच लागेल मला. मला माहित होतं ना तिच्या मनात काय आहे. मीच सगळं वेळीच ओळखून सावध व्हायला हवं होतं, पण नाही झालो. आता काहीच होऊ शकत नाही दादा. नाही तिथे माझा भोळेपणा नडलाय मला. तर संपलंय सगळं. सचू, असं खचून गेल्यासारखं बोलू नकोस. काही बिनसलं नाहीये, काही बिघडलं नाहीये, यातनं सुद्धा मार्ग निघेल. त्याच्यावर काय मार्ग काढणार आहेस दादा? तिच्याकडे तो व्हिडिओ आहे, तिला हवं तेव्हा केस करू शकते ती. तिच्याकडे पुरावे आहेत, वाटेल तेव्हा केस करू शकते ती. हे बघ, तिला केस करायची असती ना तर तिने आधीच केली असती. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकताय का? आत येता येता कानावर पडलं तेवढं ऐकलं, आणि आता ते महत्वाचं नाहीये ना. सच्चू, मला तरी वाटतं की रियाचा हेतू वेगळाच होता. म्हणजे तिला ना तुला अडकवायचं होतं. मला तरी वाटतंय तू खरंच आवडतोस तिला. तिने सुरुवातीला चाचपडून बघितलं की तू एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर साठी तयार आहेस का, पण तू नाहीयेस म्हटल्यावर तिने वेगळा पर्याय निवडला. हे बघ, तिला जर का तुला पोलिसात द्यायचं असतं ना तर ती इथं येऊन वाड्यात राहिलीच नसती. तिच्या हे लक्षात आलंय की फॅमिली तुझा वीक पॉइंट आहे आणि तू फॅमिलीला त्रास झाला तर काही करायला तयार होशील. ऑफकोर्स तिने तेच केलं ना, स्वतःचा फायदा करून घेतला. हे सगळं किती खरं असलं वहिनी, तर आता काही उपयोग नाही ना. खूप उशीर झाला. मला तर वाटतं ते बाळ पण माझं म्हणजे असलंच तर माझ्या इच्छेने नाही झालेलं. माझं फक्त वल्लीवर प्रेम आहे. मला वल्ली सोबतच संसार करायचा. आता प्लीज तरी याच्या तावडीतून सोडव, मला काही पण करू. हे बघ सच्चू, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर असं खचून नाही ना चालणार. काहीतरी तोडगा काढावाच लागेल ना. सौरभ, तू मदत करायला आहेस ना तयार? माझा सख्खा भाऊ अडकलाय, मी मदत का करणार नाही. फक्त तुम्ही तसदी घ्यायची गरज नाही. माझा भाऊ आहे, आम्ही बघून घेऊ. तो सगळा प्रश्न सुटला ना की मग घ्या काहीतरी. करेक्ट, तो व्हिडिओ मिळाला पाहिजे. तू म्हणतोस की रिया खूप धूर्त आहे, बरोबर. म्हणजे ती सहजासहजी आपल्याला तो व्हिडिओ मिळू देणार नाही. हो, अरे माझ्यावर बारीक लक्ष असतं आणि तिचं. म्हणजे आता मी इकडे आलोय ना तर खाली गेल्यावर परत प्रश्नांचा भडीमार करेल माझ्यावर. मग सच्चू, सगळ्यात आधी हा गमावलेला विश्वास आहे ना तो परत मिळव. तिला असंच वाटलं पाहिजे की तू तिच्याच बाजूनी आहेस. तुमचं लग्न होतंय त्यामुळे तुला आनंद वाटतोय असं वाटलं पाहिजे तिला. म्हणजे परत खोटं बोलल्याशिवाय तुम्हाला काही जमतच नाही का? नाही. हे बघ सच्चू, मी सांगते तसं तू कर. तू जा आणि तू काय करशील, तू तिला एक गिफ्ट दे किंवा तुला दुसरं काही सुचतंय का ते बघ. पण मी सांगते तसं कर सच्चू, आणि तू आत्ता जाऊन कर. मी बघतो, काहीतरी करतो. मला अजिबात पटलेलं नाही. कॉलेज मधल्या पट्याला पटलंय. अरे कम ऑन, असं काहीच नाहीये.
हा मी घाई करते. जस्ट आय डोंट वॉन्ट टू स्टे अवे फ्रॉम हिम एनीमोर. दॅट्स इट. ऑफकोर्स खूप खूप प्रेम करते मी त्याच्यावर, म्हणून तर हे डिसिजन घेतलं मी. ऐक तू आता माझं ऐक. मी तुला इन्व्हिटेशन पाठवते आणि तुला नक्की लग्नाला यायचंय. ओके? आय वॉन्ट यू हिअर विथ मी. ऑब्विसली. सच्चू, तू माझ्यासोबत येतोय ना? मॅडम मला बरं वाटत नाहीये. रिया, मला बरं वाटत नाहीये. मी नाही आलो तर चालेल का? म्हणजे हा मी नसताना परत वल्लीशी जाऊन बोलला तर? पण आता काय फरक पडतो? आता तर डिवोर्स होतोय ना. हू केअर्स? म्हणजे बघा, यायचं असेल तर येईन मी. असं काय नाही, तू आराम कर. काय हरकत नाही, मी जाऊन येते. ठीक आहे? काय लागलं की मला फोन कर. चल. वल्ले वल्ले, अगं इतक्या घाईघाईत मला कशाला बोलवून घेतलंस? आणि हे काय अशी आवरावरी कशाला करतेस? मी माझी बॅग भरते, तुम्ही सुद्धा भरा. म्हणजे वल्ले वल्ले, अगं काय बोलतेस तू हे? पप्पा, हा, पुढे घर सोडून चाललोय. अगं मग जाणार कुठे होत आपण? मला नाही माहित, पण आपण चाललोय एवढं नक्की. वल्ले, अगं काहीतरी बडबडू नको. अगं वल्ले वल्ले, काय झालंय ते नीट सांग मला. मी या घरात आले होते ना सचिनची बायको म्हणून. हो, तसं मी सचिनची बायकोच उरले नाहीये, तर मी या घरात थांबून काय करू? काय करू मी थांबून? आणि तुम्ही सुद्धा सचिनचे सासरे म्हणून या घरात आला. जरी माझं सासरच उरलं नाहीये, तर मग तुम्ही सुद्धा या घरात का थांबा? वल्ले वल्ले, तू काय बोलतेस ना, मला अजिबात समजत नाहीये बरं का. पप्पा, आता मी समजवूही शकत नाही, पण मी जे सांगते ते ऐका. ठीक आहे, ठीक आहे. बघ, मी तुझ्या हट्टासाठी भरतो माझ्या पिशव्या, पण हे बघ, इतका आतताईपणा करू नकोस ग. आपण इथून शांतपणे निघून जाऊया, सगळ्यांना सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन जाऊया. बल्ले, अगं काहीही झालं तरी या वाड्याशी, इथल्या माणसांशी आपली नाळ जुळलेली आहे ग. हे बघ, निदान आपण सौरभरावांना तरी सांगून जाऊया. हो, नाही, आपण जर सगळ्यांचा निरोप घेत बसलो तर ते आपल्याला जाऊ देणार आहेत का? अरे राहू दे. सचिन सर, तुम्ही माझा विश्वास जिंकलास. बरं, मला आता सांगतायत का काय शोधत होते? हा, नाही, तुला मी एवढी मूर्ख वाटते का की पुरावा कपाटात ठेवेल? चल, मी मूर्ख असेन, पण मी ठेवलं असेल. तुला वाटत नाही का त्या पुरावाचा माझ्याकडे कॉपी असणार आहे? बघ, तुला जे शोधायचंय शोध, काय करायचंय ते कर, पण लग्न तर तुला माझ्याशी करावं लागणार आहे. आता तर तुझे घरचेच आपलं लग्न लावून देतील. मॅम, रिया, सचू, मी तुझी रिया आहे. आणि तुला पुरावा पाहिजेच होता तर तू मला विचारलं असतं, मी तुला दिलं असतं ना. काय तू पण थांब, मी देते. ऍक्च्युली आत्ता नाही, लग्नानंतर देते. आपलं वेडिंग गिफ्ट समज. मग तू त्या पुरावाचा काय करायचंय ते कर, एन्जॉय कर. पण सचिन, लग्न तुला माझ्याशी करावं लागणार. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. सचू, प्लीज, आता तू काय बोलू नको. एकतर सगळं मीच करते, तुझ्या घरचे कोण येत नाही मला मदतीला. मला माझा करू दे. ते ठीक आहे, पण एवढी सजावट कशासाठी? नाही, कारण ना सचू, आपला एक ऑफिसचा मीटिंग इथे होणार आहे, त्यासाठी. ऑब्व्हियसली लग्नासाठी. तुझं तर लग्न झालंय, तुला तर माहितीये ना काय काय होतं ते. पण आपलं ठरलं होतं ना की साधं करायचं एकदम सगळं. सच्चू, प्लीज.
साधा करायचंय म्हणून मी घरच्या घरी करते, नाहीतर डेस्टिनेशन वेडिंग केलं असतं. आणि माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की मला चांगलं लग्न करायचंय, तर ते होतंय. मॅडम, आपण कालच बोललो होतो की थाटामाटात नाही करायचं काही. सचू, काय थाटामाटा? प्लीज तू काही बोलू नको. मी माझं प्रिपरेशन करते आणि मला रेडी पण व्हायचंय. मला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही का करताय हे? कारण आज माझं लग्न आहे. व्हेरी सिम्पल. उलट तू मला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि तुला चांगलंपणे रेडी होऊन इथे येऊन बसावा लागणार आहे. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये, कारण मी आपला व्हिडिओ सगळ्यांना पाठवलाय. तर माझे गेस्ट आणि माझे चिट्टे आता येणार आहे. तू चांगलंपणे रेडी हो, मीही रेडी होऊन येते. ठीक आहे सच्चू? काय चाललंय वल्ली? तुम्हाला कुठली साडी आवडते बघा ना. अगं मी काय करणार आहे साड्या घेऊन? ही आवडेल? हा रंग छान दिसेल. नाही, खरं तर हा पण रंग छान दिसेल. तुम्ही एक काम करता का, तुम्ही सगळ्या साड्या घेऊन जा. वल्ली, मला सगळ्या साड्या देऊन तू काय करणार आहेस? सलवार कमीज घालून येणारस का की जीन्स घालणारस? माझं काय म्हणजे, तुम्हाला आता ठिकठिकाणी फिरायला लागतं ना, आणि ऑफिसला कशा साड्या बऱ्या पडतात. तुम्ही सगळ्या घेऊन जा. नको वल्ली, मला हवी झाली तर मी तुझ्याकडे मागे नक्की सांगेन. हे कपाट उघडच असतं, तुम्ही घेऊन जा हवं तेव्हा. काय करतेस ग तू वल्ली? मी इथे काय सांगायला आले होते आणि काय करत बसले? चल बघू, तू बाहेर चल, नाश्त्याला चल. मला भूक नाहीये. काय भूक नाहीये? मुकाट्याने बाहेर चल. बोल राधे. मम्मा, अगं वल्ली ताईचं काहीतरी मेजर गणलंय. काय? अगं खरंच, मगाशी तिचा मला फोन आला होता आणि यू नो व्हॉट शी सेड. ती मला म्हटली की तिला मला काहीतरी द्यायचंय. घ्यायचंय नाही, द्यायचंय. काय? म्हणजे मला कळलंच नाही 2 मिनिटं. एवढी दानशूर ती कधीपासून झाली. आणि काय द्यायचं होतं तिला माहितीये? काय? दागिने. अपॅरेंटली तिच्याकडे काही दागिने जे की तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेत आता, आणि ती मला म्हणत होती की येऊन घेऊन जा. बापरे. मला 2 मिनिटं कळलंच नाही ग, पण काहीतरी असं खूप वियर्ड वाटलं. मला त्रास तर होणारच ना. असू दे, मी बघते काय करायचं. पण मला सांग, तू लगेच हो मी न्यायला येते असं नाही ना म्हणालीस? मम्मा, मी तुला मॅड वाटते का ग? सॉरी. नाही, एवढंही तुझ्या लेकीला अंडर एस्टिमेट करू नकोस. सॉरी म्हटलं ना मी. सॉरी. दॅट्स बेटर. बरं ठेव फोन. बाय. तू आली चिट्टा. मला माहिती होतं तू माझं लग्न मिस नाही करणार आहे. सो हॅपी. गुरुजी, ही माझी मावशी, हीच माझा कन्यादान करणार आहे. काय करते तू चिट्टा? मी तुझ्या मॅरेजला आली नाहीये. तू हे जे पाप करणार होतीस ना, ते थांबवायला आली. आय फील अशेम्ड. तू इतकं खोटं कसं वागू शकते? तू हे सगळ्यांना सांगितलं तू प्रेग्नंट आहे? सचिनला सांगितलं? त्याने बिचाराने तुझ्यावर जबरदस्ती केली. त्याच्या मनात गिल्ट ठेवून तुझ्या घरामध्ये शिरलीस. हे सगळ्यांची खोटं बोललीस, खोटं वागलीस, आणि आता परत हे एक नवीन खोटं. इतकं खाली लेव्हलला जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही?
आम्ही इतक्या सहजासहजी तुझं सचिनची लग्न लावून देऊ? मी, आप्पा, मावशी, सौरभ आणि स्वतः सचिन सुद्धा खंबीरपणे वल्लीच्या मागे उभे आहोत. अगे हिला माहित नाही ग कुटुंबाची ताकद काय असते. एकदा माणूस आपलं मानलं ना की ते आपलंच असतं. हे असं तुमच्यासारखं कधी आपलं म्हणायचं सोडून द्यायचं हे म्हणजे कुटुंब नव्हे, कळलं ना? बोला मिस रिया नायर, काय करायचं? तुम्ही म्हणताय तसं खरंच बोलवायचं का पोलिसांना? फक्त एक लक्षात असू द्या की पोलीस जर खरोखरच इकडे आले तर ते सचूला नाही तुम्हाला घेऊन जातील. असं कसं होऊ शकतो? मी सांगतो ना. मिस अनामिका, सचिनला मी असं दाखवलं की तो माझ्यावर जबरदस्ती करतोय, तो माझा फायदा घेतोय, असा एक इमेज मी त्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर केला. मग मी व्हिडिओ यूज केला, त्याला ब्लॅकमेल केला. आता तर मी प्रेग्नेंट पण झालीये चिट्टा. जावई बापू, जावई बापू, अहो किती खोटे नाटे घाणेरडे आरोप केले या रियानं तुमच्यावर. तुमच्या भोळ्या स्वभावाचा हिनं फायदा घेतला आणि तुम्हाला फसवलं. हो, अगदी बरोबर आहे तुमचा आप्पा. रियाचा गुन्हा असा सहज सोडून देण्यासारखा नाहीच आहे. बोल ना रिया, करायचा पोलिसांना फोन? नाही मिस अनामिका, प्लीज असं काही करू नका. अहो, आम्हाला ड्रीम मध्ये पण वाटलं नाही हे असं काहीतरी वागेल म्हणून. मावशी, मावशी प्लीज माफ करा. मला माहितीये रियामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप सफर करावं लागलं. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा. रियाच्या वतीने मी माफी मागते तुमची. प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका. अहो, पोलीस केस झाली तर आमच्या रियाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि माझ्या दोन्ही पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय आहे? मला पूर्ण कल्पना आहे मावशी, पण मी तरी काय करू? रियाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. मावशी तुम्ही माफी मागू नका. केवढी मोठी चूक केली मी. अब्बा, मी घटस्फोटाच्या पेपरवर सही करून मी खूप मोठी चूक केली. वल्ली, तुमच्या दोघांचा घटस्फोट झालाय एवढाच प्रॉब्लेम आहे ना? अगं हा काय प्रॉब्लेम आहे? वाडा सजलाय, मंडळी एकत्र आहेत, गुरुजी आलेले आहेत आणि तुम्ही दोघे तर गेली अनेक वर्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहात एकमेकांवर प्रेम करायला. आता उरला प्रश्न लग्न असण्याचा किंवा नसण्याचा, तर परत लावूया लग्न. परत लग्न? हो, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं संसार करता येईल सुखाचा. चालेल ना तुला लग्न? त्यांचा फोटो काढायला पाहिजे होते. अरे वा, बरं चाललंय की. तुम्ही दोघं इथे काय करता? मी हे मोबाईल कपडे बदलायला चाललो होतो ना, चार्जिंगला मोबाईल आलो. अरे नाही ते काय आम्ही फोटो बघत होतो. हा, मोबाईल म्हणजे परत लग्न झालं ना आमचं, म्हणजे बरं वाटलं. लग्न असतं ना, एकदा केलं काय आणि परत केलं काय, हो की नाही? पण झालंय लग्न तर आता असे घरात बसू नका. इथं काय करता तुम्ही? बाहेर जा ना फिरायला, किंवा देवळात जा. देवदर्शनाला जातात ना लग्न झाल्यावर. हो, आमचं काय पहिल्यांदा लग्न झालंय का? नाही असं काय करताय तुम्ही? अहो, आपण देवदर्शनाला किती वर्षात गेलो नाही होत. ठीक, बरं ठीक आहे, मी दादाला बोलू. नाही, एक मिनिट. दादा कशाला? म्हणजे तो कशाला ना, तुम्ही दोघच जा. नाही, सगळे जाऊयात ना. दोघं कशाला? सगळे जाऊन काय करणार आहे तिथे? आणि तो येऊच शकणार नाही.
तो अडकलाय कामात, कॉल का काहीतरी चालू आहे आणि माझ्याकडे फार वेळ नाहीच आहे. नाही पण मग मी काय म्हणते, आपण आणि माईमावशींना न्यायचंय का? आता ते तुमच्यावर अवलंबून आहे, घेऊ शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही आणि दादा येणार नाहीये का? नाही, नक्की तुम्ही दोघं इथेच थांबताय? नक्की आम्ही दोघं येणार नाही. नाही वल्ली, त्याला मग माईमावशी आणि आप्पांना घेऊन जावं लागेल ना, ते दोघं येत नाहीयेत. मग मला असं वाटतं आपण आपण आणि माईमावशी. पट्या हे काय आहे? अरे हार्ट शेप करायला सांगितला होता, बदक नाही. तुला हे बदक दिसतंय? मग काय बेडूक आहे? नाही नाही, तुला काय मला बोलायचा चान्सच हवा ना तुला. तुला काय उद्या हा कावळा पण दिसेल. जाऊ दे, मीच करते. सॉरी. पट्या, आता काय चुकलं माझं? सगळंच. मी एक काम करतो, मी इकडे आरामशीर बसतो, तू कर सगळं एकटीने, तुझं छान. मला जमतंय करायला, मी बसतो, मी बसून बघतो. करायचंच नव्हतं म्हणून. ऐक बघ, तर जमत नाही असंच म्हणायचं. प्रयत्न केला तर जमतंय ना सगळं, पण प्रयत्नच करायचा नाहीये. नाही जमत असं म्हणून हात वर करायचे. पण मी नाही करणार आहे असं, मी बॅकआउट होणारच नाही. सच्चू आणि वल्लीसाठी करणार आहे मी सगळं. मी सगळं पूर्ण करणार आणि मस्त करणार आहे. दुसऱ्याला जरा मदत होईल असंही नाही. आता हा झालाय राजहंस. नाही, सेंट मध्ये चेक कर, स्पॅम मध्ये बघ. हॅलो थांब, हॅलो करते थांब. दारातच म्हणजे काय भांडण झालं का? नाही, कामाचे फोन कॉल चालू होते जरा. तुम्ही आलात पण इतक्या? हो का ग? खरं तर मी असंच विचारलं. हो म्हणजे काय, तिला बहुतेक सांगायचं नव्हतं. जाऊ दे ना, मग तू कशाला विचारतेस? मला वाटतं आपण लवकर आलो, आपण हॉटेलमध्ये जेवून आलो असतं तर बरं झालं असं. नाही जायचं का परत बाहेर? नको, चला आता इथे आलोच आहोत तर जेवायची तयारी तरी करूया. चला या. कॉल साठवून आले मदतीला. होणार जाऊबाई, ही सवय लागली ना होणार जाऊबाई म्हणायची. पण मी आता ठरवलंय, आता ना मी तुम्हाला अनामिकाताई म्हणणार आहे. चालेल ना? हो अनामिकाताई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे ना? अगं बोल ना. नाही तसं काही नाही, पण सकाळपासून इतक्या गोष्टी घडल्या की आपल्याला असं बोलायला वेळ नाही ना मिळाला. मला खरं तर तुम्हाला धन्यवाद म्हणायचंय. खूप खूप आभार. वेडीयस का तू वल्ली? आभार कसले म्हणतेस? थँक्यू म्हणतीयस मला? मी काही परकी आहे का? असं नाही हो, पण आजपर्यंत मी तुम्हाला परक्यासारखंच वागवलं ना. म्हणजे तुम्ही माझी इतकी मदत केली, तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहिलात, पण मी तुमच्याशी कधीच नीट नाही वागले. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये ना. आता तुम्हाला बदललेली वल्ली दिसेल. होणार जाऊ आणि खरी, खोटी नाही, अजिबात नाही. खूप खूप आभार. हीच ना ती? ही नाही रे, मला तर ती वाटते. अरे ती नाही रे, हीच आहे साडीवाली. बरोबर आहे. अरे हा बरोबर बोलतोय रे, ती साडीवालीच आहे. अरे ती मला तर ती ड्रेसवाली वाटते. अरे नाही रे, साडीवाली. मी बरोबर ऐकलंय फोनवर. मी सांगतो ते करायचं, समजलं? मी सांगतो तिला उचलायचं. अरे यार, तो बदल सुरू झालाय आत्तापासून. अरे वा,
खरंच आता छान संसार कर सुखानं आणि पुन्हा आधीसारखी वागू नकोस, ज्यानं तुला सचिनला तुझ्या संसाराला त्रास होईल. तर तुम्ही बघाच मी कसा संसार करते तो. ठीक आहे, पण आता चला. आता मी बघा तुमची कशी काळजी घेते. मला सचिनला तुम्हा सगळ्यांना अजिबात गमवायचं नाही. गमावशील कशाला? सगळ्यांना छान सांभाळशील, खात्री आहे मला. बर्फ घेऊन ये आणि तू एक काम कर, ते क्रीम घेऊन ये, क्रीम घेऊन ये. हो आणताय. असू दे, एवढं काही नाहीये, तू फुंकार मारत बसू नको. नाही बरं वाटत नाही का? भांडू नका रे. मी भांडत नाही, त्यांना जरा शांत बसायला सांग. केवढं लागलंय बघ त्यांना. मीच करते. काय होतंय हे? मी मिस करते का पट्याला? नाही असं नाही चालणार. माझे विचार तुझ्या डोक्यात असे घोळत राहिले ना तर तो समोर आल्यावर चुकून काहीतरी बोललं जाईल आणि नेहमीप्रमाणे तो त्याचा चुकीचा अर्थ काढेल. पट्याचे विचारही नकोत आणि वाड्यावर जाणं पण नकोच. तसाही सचिनचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. आता माझं काय काम आहे तिकडे? रिया जशी माझ्या आयुष्यातून गेली ना तशी माझी नोकरी पण गेली ना. मी तोच विचार करत होतो की म्हणजे नोकरी मिळणार नाही असं नाही. आता मी पण आधीसारखा नाहीये आणि एवढा आता असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवर काम केल्याचा अनुभव पण आहे. त्यामुळे नोकरी मिळेल पण थोडा वेळ जाईल ग. मी दादाशी पण बोलणार होतो पण म्हणलं प्रत्येक गोष्टीचा का त्याला मनस्ताप द्यायचा. मधल्या काळामध्ये भागवायचं कसं याचा विचार करत होतो. तू काही काय विचार करतोयस? अरे पण पैसे साठवून ठेवलेत ना, पण ते पैसे वापरू. आणि मला खात्री तोपर्यंत तुझं काही ना काहीतरी नक्की होईल, 100%. हो मिळेल. हा बघ खरं सांगायचं तर मला टेन्शन वेगळंच आहे. काय? कारण नवीन नोकरी देताना ते आधीच जुन्या कंपनीमध्ये फोन करून विचारतात, म्हणजे सगळी चौकशी करतात. त्यांना सगळं कळलं तर. आणि मी पण काय सांगू ना की आधीचा जॉब का गेला. तुलाही काळजी वाटत असेल तर तू जॉबच नको करूस ना. काही काय. अरे ते नाही ओळखत ना तुला. आणि जे इतरांच्या मतावरून तुझ्याबद्दलचं मत ठरवणार असतील अशा लोकांच्या तू नादीच लागू नकोस. मी काय म्हणते, तू काहीतरी वेगळं सुरू कर ना. मी वेगळं काय करू आता? तू बिझनेस का नाही सुरू करत? जमणार आहे का मला? अरे का नाही जमणार? मी आहे ना तुला मदत करायला. आणि आता आपला एकमेकांवर विश्वास आहे ना. हो त्याच्या जोरावर करू बिझनेस. खरं तर बिझनेस करायचा आहे पण एक मिनिट. आपल्या घरातच जर बिझनेस असेल तर मग आपण एवढा विचार का करतोय? घरात कुठला बिझनेस आहे आपला? अरे असं काय करतोयस? माई मावशींची मेस आहे ना. अगं ती 4-5 डबे देते फक्त. तो बिझनेसच आहे. तू मला सांग, त्या मेस चालवतात, त्या एवढ्या ऑर्डर्स घेतात. म्हणजे मला मान्य आहे छोट्या प्रमाणात चालू आहे आता सगळं, पण आपण याचा मोठा बिझनेस करू शकतो. आणि समजा जर का तू मी आणि आप्पा आपण ठरवलं तर हा बिझनेस मोठा होऊ शकतो ना. आयडिया चांगली आहे खरं तर. चांगली आहे ना? मला वाटलंच होतं. खरं तर ना मी इतके वर्ष उगाच घालवलेत माहितीये. मी अजिबात मदत केली नाही. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेली नाहीये ना. म्हणजे तू मी आणि आप्पा आपण ठरवलं ना तर आपण मोठं हॉटेल सुद्धा उघडू शकतो. म्हणजे कसं की मी आणि माई मावशी आम्ही स्वयंपाकाचं बघू, बाकीचं सगळं तू बघ आणि आप्पा कमी तिथे आम्ही. चालेल चालेल ना? मल्ली
आपल्याला जमेल ना ग? पण जमेल रे. तुला माहितीये मला मूड नाहीये. रिया, तुझी चिटा तुझ्या इतकी रिच नसते, पण सिंपल आणि सिम्प्लिसिटी मध्ये सुद्धा खूप मजा असते बघ. तू ना हा असा चेहरा पाडून नको बसूस. म्हणजे ट्राय टू मिक्स विथ एव्हरीवन. शॉपिंग कर, हवं तर आपण दोघी जणी मिळून मूव्हीला जाऊया. पण ट्राय टू कम आउट ऑफ दिस. तू स्वतः काहीतरी एफर्ट घे तुझा मूड चेंज करण्यासाठी. मला काही करावं असं वाटत नाहीये. मला ऑफिसला जायला पण मूड नाहीये. इनफॅक्ट मला असं वाटतं की मला सिटी सोडून कुठेतरी जायचं. आपण एक काम करूया, माझ्या फ्रेंडच्या रिसॉर्टवर जाऊ आपण. जवळच आहे पुण्यापासून अगदी. मोठा मोठा ॲग्रो फार्म आहे, स्विमिंग पूल आहे, व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहे. तो चेंज झाला ना की बरं वाटेल बघ. अगं तू का माझ्या मागे लागलीये चिट्टा? मी मघापासनं न रागवता न चिडता तुझ्याशी चांगलं बोलते. तू एक वाक्य सुद्धा माझ्याशी नीट नाही बोलू शकत. एक तर तुझ्यासोबत जे सगळं झालंय ते तुझ्या चुकीमुळे झालंय. तुला माहिती होतं ना सचिन इज मॅरिड. त्याचा संसार मोडून तू कशी काय सुखी झाली असतीस? तरी नशीब समज त्यांनी पोलीस मध्ये कंप्लेंट नाही केली. मग तुमचं इतकं सॉर्ट असेल तर मम्मा दुबईला का चाललीये? दुबई? हो य तिला तिकडनं काहीतरी ऑफर आली आहे प्रोजेक्टची आणि ती डायरेक्ट हो म्हणून मोकळी झाली. आणि हे सगळं ती फक्त तुझ्यामुळे करते. म्हणजे कसं, ती आउट ऑफ इंडिया गेली की तिला तुला बघावं नाही लागणार, तुला अवॉइड करायला सोपं जाईल. पण या सगळ्यात होतंय असं की माझी मम्मा माझ्यापासून लांब चालली. यार मी का सफर करू तुमच्या फॅक्टर्समुळे? माझी काय चूक आहे ना. आणि मला नाहीये सवय यार मम्मा शिवाय राहायची. तू 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 कर ना यार काहीतरी. मला कळतंय राधा. नाही कळतंय नको म्हणून. एक तर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता डायरेक्ट मामाने एक डिसिजन घेऊन ती मोकळी झालीये. माझी काळजी सोडली नाही. असं नाहीये. ऐक ना प्लीज प्लीज, तू काहीतरी कर ना. तू समजव तिला. ती ऐकेल तुझं प्लीज. मला नाही सुचत आहे काही. रडायचं काय त्याच्यात? लहान आहेस का तू राधा? यार प्लीज. दुबईला का जात असेल अनामिका? खरंच तिला माझ्यापासून लांब जायचं असेल का? नाही, माझ्यामुळे जर राधा दुखवली जात असेल तर ते बरोबर नाही. ओके ओके ओके, मी प्रॉमिस करतो मी त्यांच्याशी बोलणार. खरं खरं? हो य प्रॉमिस. मी त्यांना समजवणार. पट्या आहे बघ, आय एम टेलिंग यू, फक्त तू तिला समजू शकतोस. ती बाकी कुणाचं नाही ऐकत. खूप हट्टी यार ती. अगं मी काही कमी हट्टी आहे का? तू एक काम कर, तू जा नील बरोबर काय जेवायला जा, ड्राईव्हला जा. फक्त रात्र झाली, खूप उशीर करू नका. मी समजवणार. मी प्रॉमिस. जा, मी करतो. जा जा. एक तर आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय की माझा कुठलाही विचार न करता